हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, नदी खबरदारी ठेर ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय देऊ त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हितोपदेश, सहज बोलणे हितोपदेश, करोनी सायास शिकविते, काय देऊ त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनुचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुचे चित्ते, ऐसे मज येथे सांभाळिले, काय देऊ असे व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. आवाज येतोय सर्वांना? ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा, बैसोनी माझी रसना, हरिगुण वर्णवे, हरिगुण विशाल पावन, वदविसितो कृपा करून, मी मूढमते दीन म्हणून किंवा भाकितसे, तुमचा प्रसाद झाली अपूर्ण, मग मी हरिगुण वर्णन जान, एका वंदितसे चरण श्री गुरूंचे आदरे, श्री गुरूंचे आदरे, ज्यांची क्रिया स्मरण, होई सकल विद्यांचे अधिकरण, तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्र जननी देवाची, तुकाराम तुकाराम नाम घेता काठेयम, धन्य तुकोबा समर्थ, येणे केला हा पुरुषार्थ, शरण शरणजी हनुमंता, तुम्हारो रामदूता, काय भक्तीच्या द्यावाटा, मोज दावा व्यासुबटा, काय सांगवाता संतांचे उपकार, मोज निरंतर जागविती, काय द्यावे असे व्हावे उतराई, देवितो पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त तरी प्राप्त प्रसंगी अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा, माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर भगवान, जगद्गुरु तुकोबार आहे, त्यांच्या कृपाशीर्वादानं आज आपण या रघुनाथ फाउंडेशन संचालित या रघुनाथ फाउंडेशन या ग्रुपवर आजचा असणारा हा प्रवचनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं भगवान परमात्म्याची सेवा करण्याचा योग माझ्या परमभाग्यानं मला प्राप्त झाला. तसा भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील तसा बोलण्याचा प्रयत्न करेल. या असणाऱ्या सर्वच असणारे तुम्ही प्रभू, तुम्ही महेशांच्या मूर्ती, आणि मी दुबळा रचितसे भक्ती, म्हणून जरी बोल गंगावती स्वीकाराल की, या ज्ञायाप्रमाणे वैव्रत
ज्ञानवृद्ध ज्ञानवृद्ध तत्परता असणारी सर्वच या ग्रुपवरची या फाउंडेशन वरची सर्वच असणारे सदस्य आणि या सर्वांच्या माध्यमातून असणारी ही आजची प्रवचन सेवा बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर माझ्या वाट्याला आली आणि आजची असणारी ही सेवा करण्याचं सद्भाग्य सद्गुरूच्या आशीर्वादानं आई वडिलांच्या कृपाशीर्वादानं ज्ञानोबाराय तुकोबारांच्या आशीर्वादानं मला लाभलं. प्रथमतः तुमच्या सर्वांच्या चरणावर साष्टांग असा दंडवत घालतो आणि या ठिकाणी आपण आपल्या अभंगाच्या चिंतनाकडे वळूया. देवीकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा 4 चरणाचा या जगामध्ये या जगावर संत काय उपकार करतात आणि संतांचे केलेले उपकार काय सांगू असा प्रतिपादन करणारा असणारा अभंग तुकोबारायचा या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. अभंगावर कितपत बोलता येईल काही सांगता यायचं नाही, परंतु भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील तसा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सेवके सांगितले करावे ते काम येथे होतू पण कामा नये या ज्ञाप्रमाणे आजची असणारी ही सेवा सर्व असणारे गुरुबांधव असतील, सर्व आदरणीय असतील, वंदनीय ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच व्यक्तींच्या चरणावर समर्पित करण्यासाठी पाकपुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपलब्ध झालेला आहोत. आपण सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय त्या अभंगातून संतांचे उपकार काय सांगावयाचं प्रतिपादन करतात. या जगामध्ये जर विचार केला तर जगाचा जर विचार केला तर सृष्टी निर्माण करत असताना भगवान परमात्म्याने 3 गुणामध्ये 4 खाणीमध्ये आणि 84 लक्षयोनीमध्ये सृष्टी निर्माण केली. अंड जारज स्वेदज उजवी या 4ही खाणी भगवान परमात्म्याने तयार केल्या. त्यामध्ये जारज खाणीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो. या मृत्यूलोकामध्ये जर विचार केला तुमचा सर्वांचा विचार केला तर तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं, देवाला आणावा लागतो आणि संत स्वतःहून येतात. देवाचा जर विचार केला किंवा संतांचा विचार केला किंवा जीवाचा जर विचार केला तर संतांचा जर विचार केला तर संत सोयीच्या प्रारब्धवादी आहेत. भगवान परमात्मा आपण सर्वजण विचार केला, सर्वांचा जीवाचा विचार केला, जीव अनिच्छा प्रारब्धवादी आहे आणि संत सोयीच्या प्रारब्धवादी आहेत. मग या मृत्यू लोकांमध्ये तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं, संत स्वतःहून येतात, देवाला आणावा लागतो. कुमारा सांगतात अनिला रूपावळे करुणी खडे हरिदासी. मग या मृत्यू लोकांमध्ये संत स्वतःहून येतात. ते कशा करता येतात त्याचं गोड उत्तर तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय म्हणतात आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तुकोबाराय म्हणतात मी आलो. आलो या शब्दाचा अर्थ तुकोबाराच्या अर्थी मी आलो म्हणतात त्या अर्थी तुकोबाराय सोयीच्या प्रारब्धवादी आहेत. या मृत्यू लोकांवर जे संत अवतरित होतात ते जगाच्या कल्याणासाठी संत अवतरित होतात. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे कष्टविती परोपकार आहे. ते स्वतःचा देह कष्ट विण्यासाठी या मृत्यू लोकांवर संत अवतरित होतात. कारण या जगाचं दुःख संतांना सहन होत नाही. जगाचं दुःख संतांना सहन न झाल्यामुळे या मृत्यू लोकांवर संत येतात आणि ते संत महाराज प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक क्षणाला आपल्याला जागे करतात. बाबांनो कारण संत जागवतात, या ठिकाणी कुटी तयार होती महाराज. जीवाला देव जगवतो, संत जागवतात आणि जीव जगतो. कारण जीवाला जागावंच लागतं. या मृत्यू लोकांमध्ये संत आम्हाला जागे करतात. बाबांनो बऱ्याच ठिकाणी संतांनी आपल्याला जागे केले. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. की आता जागा रे भाईंनो जागा. अनेक प्रकारे संतांनी आपल्याला जागे केले. संत आपल्याला जागे करत असतात. मग असे असणारे संत या मृत्यू लोकांमध्ये तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी, तुमच्या आमचा कल्याण व्हावं यासाठी संत या मृत्यू लोकांमध्ये अवतरित होतात. असे असणारे संत, या संतांचे उपकाराचा जर विचार केला, संतांचे उपकार जीवावर किती आहेत त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात देतात. तुकोबाराय सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार. तुकोबाराय या ठिकाणी काय नावाचा शब्द वापरतात महाराज. काय नावाच्या शब्दाचा जर विचार केला तर काय हा शब्द
अनेक प्रकारे वापरला जातो. काय हा शब्द अनेक प्रकारे वापरला जातो. जर एखाद्याला उपासक वाचक बोलताना असताना सुद्धा काय काय हा शब्द वापरला जातो. करुणावाचक जरी म्हणायचं वाचक शब्द असतात वापरला जातो. उद्गार वाचक म्हणलं तरी काय हा शब्द वापरला जातो. जसं गहू हा एक प्रकार आहे, परंतु त्या गव्हापासून अनेक पदार्थ बनवता येतात. तसं काय हा शब्द महाराज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय काय हा शब्द उद्गार वाचक वापरतात. तुकोबाराय म्हणतात काय सांगू आता. मग काय सांगू आता ते संतांचे उपकार. तुकोबाराय म्हणतात रे मी माझ्या जीवनामध्ये संतांचे उपकार काय सांगू. का संतांचे उपकार या जीवावर एवढे आहेत महाराज की संत जर या जीवाला भेटले ना तर या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु सुरुवातीला सांगितलं संत हे स्वइच्छा प्रारब्धवादी आहेत. या जगामध्ये सर्वात जर दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर साधूची भेट होणं. साधूची भेट होणं दुर्लभ आहे. संतांची भेट होणं दुर्लभ आहे महाराज. तुकोबाराय सांगतात बाबांनो चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल भाई हेळा सागर तरवेल तरी त्या साधूची भेटी न होय का. आपण या मृत्यू लोकामध्ये चंद्राचं अमृत स्वतःला सुखानं सेवन करता येईल. चंद्रामृत घेता येईल. मावळतीला जाणारा सूर्य धरता येईल. समुद्र पोहून पलीकडे तरता येईल महाराज. परंतु साधूची भेट या जीवनामध्ये होणार नाही महाराज. या मृत्यू लोकांमध्ये जर विचार केला तर मावळतीला जाणारा सूर्य आमच्या हनुमंतरायांनी धरलेला आहे महाराज. समुद्राची खाडी पोहून माझे वीर सावरकर तरुण बाहेर पहिल्या तीराला आलेले आहेत महाराज. म्हणजे अशक्य ही गोष्ट शक्य झालेली आहे. परंतु या जीवनामध्ये साधूची भेट होणं अवघड आहे. मग साधूची भेट होणं संतांची भेट होणं जर महाराज म्हणतात काय सांगू संतांची भेटतील कधी. संत भेटण्यासाठी महाराज आपल्या जीवनात काय पाहिजे तर तुकोबाराय एका ठिकाणी वर्णन करतात. तैतळ पुण्य साचा पडे तरी भौतजन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांच्या. आपल्या जीवनामध्ये तीर्थीरानं पुण्य साचल्यानंतर त्या पुण्याचा मोठा संचय झाला आणि ते पुण्य जर फळाला आलं तर आपल्याला साधूची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख मी कैसा संत चरण पावलो. पुण्य फळाला आल्याशिवाय साधूची भेट होणार नाही बाबांनो. मग आपल्याला नाही प्रत्येकानं समजून घ्यायचं अजून आपलं पुण्य फळाला आलं नाही किंवा आपलं पुढे कमी पडत. ही संतांची भेट झाली की संत उपकार केल्याशिवाय राहत नाहीत, कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. या जगामध्ये दुर्लभ असणारे साधू या मृत्यू लोकांवर अवतरित कशासाठी होतात. जगाचं कल्याण व्हावं हे नेहमी साधू संतांना वाटतं. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. आता एक 4-6 महिन्यापूर्वी बरीच माणसं आपल्याकडे आली. बाबांनो तुम्ही आमचं काम करा आम्ही तुमचं कल्याण करू. तुम्ही आमचं काम करा आम्ही तुमचं कल्याण करू. आपणही त्यांच्या प्रचाराच्या भूलथापांना बळी पडलो. आपण त्यांचं काम केलं. इलेक्शनला निवडूनही आले आणि निवडून आले महाराज. पण परिणाम असा झाला ते निवडून आले ते गेले मुंबईला. आपण राहिलो गावाला आणि कल्याण राहिलं मधीच. आपल्या आयुष्यात कधी कल्याण झालं नाही आणि होणारही नाही. कारण जीवाचं कल्याण महाराज संताशिवाय कोणीही करू शकत नाही. कल्याण हा शब्द फक्त संतांच्याच मुखात शोधतो बाबांनो. एका ठिकाणी आणि तुकोबारायचं स्पष्ट वर्णन करतात. तुकोबाराय सांगतात केले उपकार सांगू मी काय ऐसी बापना करी माय धर्मी त्यांची देखील पाय दिले अक्षरशः. तुकोबाराय सांगतात बाबांनो अरे संत एवढे उपकार करतात ना आई वडील सुद्धा ज्या असणाऱ्या जीवावर तेवढे उपकार करत नाही. का म्हणतात तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही आई वडिलांना कमी लेखताय. याचं कारण सांगतो. तुकोबाराय सांगतात आई बाप सांभाळती लोभा कारणे पाळती. आणि प्रत्येक आई वडिलांच्या पाठीमागे जीवा आपल्याला सांभाळण्याच्या पाठीमागे लोभ आहे. अशा आहे महाराज. मग या मृत्यू लोकांमध्ये संतच एक असे व्यक्ती आहे. संत जे एक अशी वस्तू आहे ना की ती संत नावाची वस्तू आपल्याकडून काहीच अपेक्षा करत नाहीत. फक्त संत वाटतं की कल्याण व्हावं. संतांचे अनंत उपकार आपल्यावर आहे. तुकोबाराय सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार आहे. संतांचे उपकार काय सांगू किती सांगू महाराज. संतांचा जर विचार केला संतांचे आपल्या जीवावर एवढे उपकार आहेत महाराज. ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ बाबा सर्व सकल संतांचा जर विचार केला तर आपण कधी विचार करत नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. कुणासाठी लिहिला हो. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला तुमच्यासाठी लिहिला. का लिहिला माहिती का महाराज की हे असणारा जडजीव
तरुण जावा म्हणून ज्ञानोबारायांनी ग्रंथ दिला महाराज. जर ज्ञानोबारायाला त्या काळामध्ये जर महाराज पैसेच कमवायचे असते किंवा नावच कमवायचं असतं तर पूर्वीपासून एक तत्व चालू आहे महाराज. लोक चमत्काराला नमस्कार करतात. लोक चमत्काराला नमस्कार करतात बाबांनो. जर ज्ञानोबारायाला चमत्कार करायचा असतं, ज्ञानोबारायाला काय अवघड होतं? फक्त महाराज आळंदीमध्ये एकदा सांगायचं होतं मी उद्या सकाळ भिंत चालवणार आहे. आळंदीमध्ये फक्त एकच बातमी उठवायची होती की मी सकाळ भिंत चालवणार आहे महाराज. ज्ञानोबारायांनी नुसतं सांगितलं असतं ना की मी भिंत चालवणार आहे, असंख्य भाग्यांची गर्दी झाली असती महाराज. चमत्काराला लोक नमस्कार करणारे आहेत महाराज. भिंत चालवणारे सांगितलं असतं ना तर जगातल्या आजूबाजूच्या प्रत्येक गावानं गर्दी केली असती आणि कितीही पैसे ज्ञानोबारायांना दिले असते महाराज. पण ज्ञानोबारायांना ते करायचं नव्हतं. ज्ञानोबारायांचा जर विचार केला तर ज्ञानोबारायांचे जे जीवावरचे उपकार आहेत ना ते असंख्य आहेत महाराज. आणि त्या ज्ञानोबारायाला साधं लोकांनी भाकरीचं पीठ दिलं नाही, त्यांच्या स्पर्शाने इंद्रायणी बाटली म्हणत होती महाराज. असे असणारे हालामध्ये दिवस ज्ञानोबारायांनी दिवस काढले. आणि एवढे दिवस काढून सुद्धा प्रत्येकाच्या एवढे ज्यांनी ज्ञानोबारायांना त्रास दिला तरी ज्ञानोबाराय कोणावर रागवले आहेत. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या उत्तरार्धामध्ये ज्ञानोबाराय या जगामध्ये जी खळ आहे ना त्यांची खळ दृष्टी जावो असं मागणं मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो होता परस्परी जोडो म्हणजे बाबांनो की या जगासाठी ज्ञानोबाराय पसायदान मागतात. विश्वात्मक देवाकडे ज्ञानोबाराय पसायदान मागतात. का पसायदान मागतात? तर या जगाचं कल्याण व्हावं. एकच भावना फक्त संतांच्या जवळ असते. म्हणून तुकोबाराय सांगतो बाबांनो काय सांगू आता संतांचे उपकार महाराज. संतांच्या उपकाराचा जर विचार केला तर या जगामध्ये सर्वश्रेष्ठ जो उपकार आहे तो संतांचा आहे. ज्ञानोबाराचा उपकाराचा विचार केला तर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला. नाथबाबांना श्रीमद भागवत दिलं महाराज. प्रत्येक संतांना आपल्याला जे काव्य दिलंय, प्रत्येक संतांना जो आपल्याला ग्रंथ दिलाय ना महाराज, तो ग्रंथ कळण्यासाठी आधी संत कडून घ्यावा लागतील. संत कळल्याशिवाय ग्रंथ कळणार नाही आणि ग्रंथ कळल्याशिवाय पंथ कळणार नाही. ग्रंथ संत आणि पंथ हे समीकरण जीवनामध्ये लागू केले पाहिजे महाराज. म्हणून या संतांचे उपकार आहेत महाराज. संतांचे उपकार एवढे अगणित आहेत ना महाराज. मग संतांचे उपकार जीवावर एवढे मोठे आहेत. म्हणून तुकोबाला सांगतो बाबांनो काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे ज्ञानोबाराचे जे उपकार या जगामध्ये फार श्रेष्ठ ज्ञानोबाराचे उपकार आहेत बाबांनो. एवढे उपकार माझ्या ज्ञानोबाराचे आहेत की आज आपण ज्या लाईटच्या खाली बसलोय, आज आपण जी लाईट डोळ्यानं पाहतोय करतोय त्या लाईटचा शोध सुद्धा माझ्या ज्ञानोबारांनी 700 वर्षापूर्वी सांगितला. पृथ्वीवर जी गुरुत्वाकर्षण नावाची शक्ती आहे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध सुद्धा माझ्या ज्ञानोबारांनी सांगितला. ज्ञानोबारा सांगतात बाबांनो कळली आता रुची शाखा तजे भूमीची उतरे देखा तशी जीव मात्र अशी का खालावती महाराज. त्याचे पुढे ज्ञानोबाराय आणि ज्ञानेश्वरीमध्ये महाराज असंख्य असणारे शोध ज्ञानोबाराय सांगतात. माझे ज्ञानोबारांचा जर विचार केला तर 56 भाषेचा केला असे गौरव बाबांनो. त्या ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा आहेत महाराज. 3500 दृष्टांत आहेत महाराज. ज्ञानोबारायचा विचार केला तर ज्ञानोबाराय शेतकऱ्यानं शेती कशी करावी याचं सुद्धा गोड उदाहरण देतात. पेरोनी शेता जायची, जोनी देवा पाहिजे, पोषोनी प्रसाद घ्यायच्या शेतीचा. बाबांनो जीवन जगत असताना माणसानं कसं जीवन जगावं याचं गोड उत्तर माझ्या ज्ञानोबारांनी या जगावर उपकार केलेत महाराज. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हा आम्हाला देऊन एवढे मोठे उपकार केले. अशा ज्ञानोबारांचे उपकार आपल्यासारख्यानं काय सांगावं म्हणून तुकोबाराय सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार महाराज. जसे ज्ञानोबाराचे उपकार आहेत तसे तुकोबाराचे सुद्धा उपकार आपल्या जीवनामध्ये आहेत. संतांचा जर विचार केला ना बाबांनो अरे कर्तुम अन्यता कर्तुम शक्ती ज्या साधूच्या अंगात आहे, ज्या संतांच्या अंगात आहे ना त्यांच्या जवळ आहे ना महाराज. एक संत आणि देव करायची म्हणले ना महाराज तर संत श्रेष्ठ ठरतील. संतच मोठे आहेत महाराज. म्हणून तुकोबाराचे सुद्धा उपकार या जगावर आहेत. नाथबाबाचे सुद्धा उपकार या जगावर आहेत महाराज. संतांचे एवढे उपकार आहेत महाराज. नाथबाबाचा विचार करा. यवन अंगावरी तुकला प्रसाद देऊन मुक्ती केला नाथबाबांच्या जीवनातला प्रसंग आहे. अरे राग आणण्यासाठी एकानं भर राग आणण्यासाठी घरामध्ये त्या जोड्या सहित आपल्या देव घरामध्ये गेले तरी नाथबाबा रागवले नाहीत महाराज. मग जे जीवनामध्ये ज्यांना कधीच राग आला नाही ना त्यांना शांतीब्रह्म असं म्हणतात. अशा शांतीब्रह्म नाथबाबांच्या उपकार आपल्या जीवावर प्रत्येक जीवावर आहेत महाराज. मग या मृत्यू लोकाबद्दल विचार केला ना तर आपल्या या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवावर 3 जणांचे उपकार आहेत. पृथ्वी मातेचे उपकार आहेत, एक साधूचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत आणि एक आपल्या आईवडिलांचे उपकार आहेत महाराज. त्या उपकारातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे.
म्हणून तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगतात बाबांनो, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. तुकोबाराय सांगतात रे संतांचे उपकार एवढे मोठे आहेत महाराज, परंतु संतांच्या उपकाराची जाण आपण ठेवत नाही. जो संतांच्या उपकाराची जाण ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि जो संतांच्या उपकाराची जाण ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात. प्रत्येकानं आपले कृतज्ञता संतांच्या पायावर व्यक्त करण्यासाठी त्यानं कृतज्ञ बनलं पाहिजे महाराज, कृतज्ञ बनलं नाही पाहिजे. कारण जीवनामध्ये संत या जगामध्ये जर विचार केला, या जगामधले जर संत जर काढून टाकले ना, या जगाला शून्य किंमत आहे. असं तुकोबाराय सांगतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती महाराज. प्रत्येक वेळेला आपल्याला संतांनी जागवलं महाराज. विचार करा, संतांनी आपल्याला एवढं जागवलं. संत जीवाला जागवत असताना संत आपल्या पाया पडले बाबांनो. संत आपल्या पाया पडले, सांगतात बाबांनो लागून या पाया विनवितो तुम्हाला रे टाळी बोला मुखी नाम. विचार करा, ज्ञानोबाराय सारख्या किंवा तुकोबाराय सारख्या महात्म्यांना आपल्या पाया पडण्याची आपली लायकी तरी आहे का? परंतु तुकोबारायांना पुढे ते जन न देखे डोळा येतो कळवळा म्हणून या जन बुडायला लागलं, जनाचा कळवळा आला. म्हणून तुकोबाराय तुम्हा आम्हाला विनंती करतात, विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना दान तुले द्या मदतीना. म्हणे तू काय बंधू राम म्हणागा, राम राम स्मरा आधी. बाबांनो विनंती केली, पाया पडून सांगितलं महाराज संतांनी लागून या पाया विनंती तुम्हाला. वेळ आल्यानंतर महाराज संतांनी शिव्या देऊन सांगितलं बाबांनो, नाही किती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील महाराज. महाराज त्याच्यापेक्षा जीवानं नाही ऐकलं, जीवाचं कल्याण व्हावं. संत जीवाला शिव्या देतात म्हणजे कशासाठी देतात बाबांनो? जीवाचं कल्याण व्हावं महाराज. त्याच्याही पुढे संतांनी थोडं रागून सांगितलं बाबांनो, की या जीवनामध्ये मागू तहाची जन्म पावशी येतो न घडेरे सायासी भोगले सुख दुःख झाले शिकारे अंधोशी पांगोळ जना. अरे पुन्हा माणसाच्या जन्माला तू येणार नाहीस, तू माणूस म्हणून जन्माला आलात ना, मग तू माणूस म्हणून जगला पाहिजेत महाराज. संत वेळोवेळी आपल्याला जागे करतात. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या किंवा आता जागा रे बहिणू जागा, काळ निजल्या तुम्ही बागा. कारण का जागे करतात आपल्याला माहितीये का? संत तुम्हाला वेळेवर जागे का करतात? की संतांना माहिती या जीवाच्या पाठीमागे भीती आहे, तिचं नाव काळ आहे. तो काळ सतत जीवाच्या पाठीमागे पळत आहे महाराज. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. अरे या जगाला सर्वात जर सर्वात कशाची भीती असेल तर प्रत्येक जीवाला काळाची भीती आहे. या जगामध्ये प्रत्येकाला मरणाची भीती आहे, पण या मरणाची भीती कारण तुकोबाराय सांगतात सापडी ती काळा हाती. अरे ही सर्व जीव काळा हाती सापडणार आहेत. म्हणून संतांना तुमचा आमचा कळवळा येतो, संतांना तुमचा आमचा कळवळा येतो. म्हणून संत आपल्याला जागे करतात. काही सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. निरंतर संत आपल्याला जागवतात. किती निरंतर जागवतात महाराज? प्रत्येक अवस्थेमध्ये संतांनी आपल्याला जागे केले, चालल्या अवस्थेत संतांनी आपल्याला जागे केले, तारुण्याच्या अवस्थेत सुद्धा संतांनी आपल्याला जागे केले, आणि म्हातारपणा वृद्धपणाच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला जागे केले. की बाबांनो आता जागा रे बहिण जागा, किंवा पुढे केले पाहू नका, मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. अरे उठावेग करा, असणाऱ्या परमार्थाला लागा. जीवनामध्ये जीवन जगत असताना संतांचे उपकार जीवावर फार मोठे आहेत म्हणून तुकोबाराय सांगतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काम संत आपल्याला करतात. मग असे असणारे संतांचे महाराज जीवावर उपकार आहेत. संतांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण कृतज्ञ न होता कृतज्ञता जीवानं पाळली पाहिजे महाराज. संतांचा विचार संतांच्या जीवनात सेवेतून उत्तीर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे? संतांची सेवा केली पाहिजे महाराज. ज्ञानोबाराची सेवा केली पाहिजे, तुकोबाराची हातबाबाची सेवा केली पाहिजे. त्यांनी जो रस्ता दाखवलाय ना त्या रस्त्यानंच घेतला पाहिजे. पण ते चालू कुठे काही. कारण तुकोबाराय सांगतात आलो याची कारण अशी बोलिली जे ऋषी साच भाई वर्ताया. या ऋषींनी सांगितले की संतांनी मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत. ते संत ज्या मार्गावरून पदक्रम करतात, संत ज्या मार्गावरून जातात त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे, ही संतांची इच्छा आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबांनो काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवित महाराज. असे असणारे संत प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळोवेळेला आपल्याला जाग करतात की बाबांनो सावध व्हा,
जागे व्हा, ते असणारा माया मोह सर्व त्याचे सोडून द्या. कारण हे सगळं महाराज कसं आहे माहिती का, हे माया मोह जर विचार केला ना, त्याचा विचार केला तर हे आपल्या बरोबर काहीच येणार नाही महाराज. मला तर नेहमी असं वाटतं, या जगामध्ये प्रत्येकाला एकर वाढवण्याची हौस आहे, प्रत्येकाला एकर वाढवण्याची हौस आहे, प्रत्येकाला गुंठा वाढवण्याची हौस आहे, प्रत्येकाला एक मजल्याचं 2 मजले करण्याची हौस आहे, नवीन 4 मजले करण्याची हौस आहे महाराज. पण प्रत्येकाला महाराज या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक माणसाला देवाजवळ जाण्याची, संताजवळ जाण्याची हौस नाही महाराज. जीवनामध्ये माणसाला प्रत्येकाला असं वाटतं, जर आपण व्यावहारिक जीवनामध्ये जर पाहिलो तर एखाद्याच्या कार्यक्रमाला जर आपण नाही गेलो ना, तर आपल्याला असं वाटतं की याच्या बारशाला नाही गेलो तर त्याला राग येईन, त्याच्या वर्षश्राद्धाला नाही गेलो तर त्याला राग येईन, त्याच्या 10व्याला नाही गेलो तर त्याला राग येईन. मग महाराज मला कधीतरी असं वाटतं की याला राग येईन, त्याला राग येईन, आपल्याला असं वाटतं. पण आपल्याला असं कधीतरी वाटलं पाहिजे, जर आपण पंढरीच्या वारीला नाही गेलो तर भगवान परमात्म्याला राग येईल महाराज. आपलं किंवा आपण जर ज्ञानोबाराच्या वारीला नाही गेलो तर ज्ञानोबारायला राग येईल, तुकोबारायला राग येईल महाराज. हे आपल्याला कधीच वाटत नाही. ह्या संतांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणून तुकोबाराय तुम्हाला सांगा, आम्हाला सांगतात, उद्गारवाचक शब्द काढतात महाराज. त्या ठिकाणी उद्गारवाचक बोल वापरतात. काय सांगू आता, निरंतर जागृती महाराज. अपकार्यावर उपकार करणारे एकमेव या जगामध्ये संत आहेत. उपकार करण्याची तो पाहिली, उपकार करणारे सुद्धा संत आहेत, अपकार्यावर उपकार करणारे सुद्धा संत आहेत महाराज. या जगामध्ये संत श्रेष्ठ आहेत. म्हणून काय सांगू आता, संताचे उपकार मज निरंतर जागृती. निरंतरपणे संत आपल्याला जागवतात. मग अशा संतांना आपण काय देऊ याची भावी उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. तुकोबारा सांगतात बाबांनो, या संतांना काय उपकार द्यावे, या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण काय दिल्यानंतर संतांच्या ऋणातून आपण होऊ. कारण संतांना देण्यासारखं आपल्याकडे काही नाही बाबा. कारण हे संत आहेत महाराज. संतांना जे आपण आपल्याकडे जे आहे ते सर्व नाशिवंत आहे महाराज. संतांना देण्यासारखं आपल्याकडे काही नाही. तुकोबारा सांगतात, मी माझा जीव जरी संतांच्या चरणात ठेवला, जीव जरी संतांच्या चरणात ठेवला, पायी जीव थोडा. हा जो जीव आहे ना महाराज, तो सुद्धा संतांच्या पायावर जर ठेवला तर संतांच्या उपकाराची आणि जीवाची जर तुलना केली तर जीवापेक्षाही संतांचे उपकार श्रेष्ठ आहेत महाराज. म्हणून तुकोबारा सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती महाराज. का संत निरंतर आपल्याला जागवतात, का संतांच्या पायावर जीव काढून ठेवला तरी ते उपकाराचा तुकोबारा सांगतात, बाबा संत कसे आहेत, सहज बोलणे हित उपदेश महाराज. संतांचं बोलणं सहज आहे, सहज बोलणे हित उपदेश, रोनी सायाच शिकवली. तुकोबारा सांगतो बाबांनो, संत सहज बोलतात आणि संतांच्या बोलण्यामध्ये हित आहे, संतांच्या बोलण्यामध्ये उपदेश. मला आठवलं म्हणून सांगतो महाराज. प्रभू रामचंद्रामध्ये प्रभू रामचंद्र वनवासात असताना सेतुबंधनाचं काम चालू झालं. सेतुबंधनाचं काम चालू झाल्यानंतर सेतुबंधनाचं काम चालू असताना प्रत्येक जण प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून त्या सेतुबंधनाला मदत करत आहे. कोण प्रत्येकाच्या ताकदीप्रमाणे, कोण दगड आणतंय, कोण माती आणतंय. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण काम करत आहे महाराज. आणि प्रभू ते सर्व काम पाहत आहेत महाराज. प्रभूंच्या असं लक्षात आलं, प्रभूंनी दृश्य पाहिलं. इथे एक असणारी जी खारुताई आहे, ती खारुताई सुद्धा काय करायची, समोर वाळूमध्ये जायची, आपलं अंग त्या वाळूमध्ये घोसायची आणि पुन्हा पळत पळत यायची आणि त्या आपल्या वाळू जमा झाली ती घेऊन आल्यानंतर पुन्हा ती दगडांच्या सापटीमध्ये टाकायची आणि पुन्हा ती जायची. असा तिचा रोजचा नित्यक्रम प्रभूंच्या लक्षात आलं. प्रभूंनी तिला प्रभूंनी पाहिल्यानंतर महाराज, प्रभूंनी पाहिलं. बराच वेळ चालल्यानंतर महाराज प्रभूंच्या कानावरती असा चिडचिड करण्याचा आवाज, तिचा म्हणजे चिडचिड करण्याचा आवाज त्या खारुताईचा प्रभूंच्या कानावर आल्यानंतर प्रभूंचं पटकन लक्ष गेलं तर ती असणारी खारुताई कासावी झालेली आहे, बेशुद्ध पडलेली आहे महाराज. त्या खारुताईला प्रभूंनी उचललं, आपल्या हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये घेतल्यानंतर महाराज प्रभूंनी आपल्या जवळ असलेलं पाणी त्या खारुताईला पाजलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवला. खारुताई महाराज साजिवंत झाली, म्हणजे ती मूर्छित पडली होती, ती साजिवंत झाली. आणि खारुताईला प्रभू बोलतात, खारुताई ही अवस्था तुझी कुणी केली ग? खारुताईने सांगितलं प्रभू जाऊ द्या ना, कुणी का करीना, पण प्रभू काही ऐकला तर प्रभू सांगतात, खारुताई
ज्यानं कोणी तुझी ही अवस्था केली ना, त्याचा आत्ताच्या आत्ता त्याला शिक्षा करेल महाराज. मग सांग तुझी अवस्था हे कुणी केली महाराज. तेवढ्यात ती खारुताई म्हणली, प्रभू कशाला तुम्ही विचारताय, जाऊ द्या, द्या सोडून, झाला विषय सोडून द्या. प्रभू काय ऐकायला तयार नाहीत महाराज. प्रभूंनी लय आग्रह केल्यामुळे प्रभूंनी त्या खारुताईने सांगितलं, प्रभू चुकून हनुमंतरायाचा पाय माझ्या शेपटीवर पडला आणि हनुमंतरायाचा पाय पडल्यामुळं मला मूर्छा आली. मग महाराज प्रभूंच्या लक्षात आले, अरे आता हनुमंतरायाचा पाय पडला, आता काय करावं. प्रभू म्हणले, अरे हनुमंतरायाचा पडू दे नाही, लक्ष्मणाचा जरी पाय पडला तरी त्याला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. फक्त सांग तू हनुमंतरायाला काय शिक्षा करू. त्यावेळेस महाराज त्या खारुताईनं मात्र गोड उत्तर दिलं. ती खारुताई म्हणते, प्रभू तुम्ही हनुमंतरायाला शिक्षा करू नका, तुम्ही त्या हनुमंतरायाला शिक्षा करू नका, तुम्ही त्या हनुमंताचा सत्कार करा महाराज. सत्कार करा म्हटल्यानंतर सर्व सेना समोर उभी आहे. प्रभूंना सुद्धा नवल वाटलं. प्रभू म्हणतात, हनुमंतरायाचा सत्कार का करा. अगं हनुमंतरायाने तुझ्या अंगावर पाय दिला, हनुमंतरायाने जर पाय दिला त्यामुळे तू मूर्छितावस्थेत पडली, बरं झालं मी जवळ आलो, तुला उचलून घेतलं, पाणी पाजलं नाही तर तू मेली असती, आणि तरी तू म्हणतेस की हनुमंतरायाचा सत्कार करा. पुन्हा ती खारुताई म्हणते, प्रभू मी खरंच सांगते, हनुमंतरायाचा तुम्ही सत्कार करा, सत्कार करा. असं म्हटल्यानंतर प्रभूंनी पुन्हा तिला विचारलं, अगं खारुताई तू हनुमंतरायाचा सत्कार करा असं का म्हणतेस. त्यावेळेस त्या खारुताईने लिहिलेलं उत्तर फार गोड आहे. खारुताई म्हणते, प्रभू हनुमंतरायाचा सत्कार का करा त्याच्या मागचं एक कारण मी तुम्हाला सांगते. हनुमंतरायाचा सत्कार करण्यामागचं कारण तुम्हाला सांगते. जर हनुमंतरायाचा पाय माझ्या शेपटीवर पडला नसता, हनुमंतरायाचा पाय जर माझ्या शेपटीवर पडला नसता तर मी मूर्छित अवस्थेत पडले नसते, आणि मी मूर्छित अवस्थेत पडले नसते तर तुम्ही मला उचलून घेतलं नसतं, तुम्ही मला पाणी पाजलं नसतं, तुम्ही मला कुरवाळलं नसतं महाराज. हे उपकार कोणाचे असतील, हनुमंतरायांचे आहेत महाराज. म्हणून त्या हनुमंतरायांचा सत्कार करा. का हनुमंतरायाचा सत्कार करायचा. हनुमंतराया संत आहेत महाराज. काय देऊ याशी भावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. अरे बाबांनो, हनुमंतराया संत आहेत. या संतांचे उपकार या जगावर फार मोठे आहेत महाराज. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, संतांच्या ऋणात होण्यासाठी, उतराई होण्यासाठी आपला जरी जीव त्यांच्या पायावर काढून ठेवला तरी पुरे कमी आहे महाराज. तुकोबाऱ्या सांगतात, बाबांनो संत सहज बोलतात, सहज बोलणे हितोपदेश रोनी सायास शिकविती. संत सहज बोलतात, संतांच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं हित आहे महाराज. मग जगाच्या हितासाठी महाराज संत अवतरित होतात. कारण अनेक उदाहरणं देता येतील महाराज. सहज बोलतात संत, सहज. त्यांची जी वाणी आहे ना महाराज, संतांची वाणी अमृताची वाणी आहे. संत बोलत असताना मुख्य अमृताची वाणी, देह देवाची कारणे अशी असणारे संत जगामध्ये फार श्रेष्ठ आहेत. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, सहज बोलणे हित उपदेश, जगाचं हित व्हावं संतांना काय. बोला. संतांना असं वाटतं की जगाचं हित व्हावं. जगाचं हित होण्यासाठी सहज बोलतात, सहज बोलणे हितोपदेश करून सायास शिकविती. संत सायास करून जीवाला शिकवतात. किती शिकवतात महाराज. तुकोबारा एका अभंगात म्हणतात, आर्भकाचीसाठी पंथे हाती धरली पाठी महाराज. जसं शाळेतले शिक्षक, शाळेतले विद्यार्थ्यांना शिक्षक हातामध्ये पाटी धरून, हातामध्ये पेन्सिल धरून, हातामध्ये खडू धरून शिकवतात. तो आईपासून महाराज ते असणारे गुरुजी विद्यार्थ्याला शिकवतात. तसे संत जीवाला शिकवतात महाराज. संत जगवतात, जागवितात आणि शिकवतात महाराज. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात की असणारे जे संत कसे महाराज, संत सहज बोलतात. संतांचं बोलणं सहज असतं महाराज. सहज बोलले तरी त्यांच्या वाणीमध्ये ताकद आहे महाराज. सहज बोलणे हितोपदेश, सहज जरी बोलले तरी संतांचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचं बोलणं सहज बोलण्यात हित आहे, पण माणसाच्या सहज बोलण्यामध्ये खरं पेटल्याशिवाय राहत नाहीत महाराज. सहज बोलतात काही काही माणसं. रस्त्यानं चालता चालता जर दोघी चालले असले तरी सहज जरी बोलले ना तरी भांडणं लागल्याशिवाय राहत नाहीत. संत तसे नाही. संतांचं अंतकरण फार दयाळू आहे, कृपाळू आहे. म्हणून असे असणारे संत सहज बोलणे हितोपदेश करून सायास शिकविते महाराज. ते संत सायास करून जीवाला शिकवतात, समजावून सांगतात महाराज. किती समजावून सांगतात तर महाराज पाया पडतात, विनवणी करतात, अनेक प्रकारे जीवाला समजावून सांगतात महाराज. का समजावून सांगतात. जीवाला, संतांचे जीवावर उपकार आहे.
जीवाला संतांची जीवाची संतांना काळजी आहे म्हणून संत सांगतात. असे असणारे संत जीवाला कशा प्रकारे सांभाळतात त्या या ठिकाणी तुकोबाराय दृष्टांत पटवण्यासाठी सिद्धांत देतात. तुका म्हणे वत्स हिनुईची चित्ती तैसे मजे ती सांभाळलेली. तुकोबारा सांगतात की संत जीवाला कसे सांभाळतात माहिती का, की जशी गाई वासराला सांभाळते, जशी गाई वासराला सांभाळते ना त्याप्रमाणे महाराज संत आपल्या संत या जीवांना सांभाळतात महाराज. गायीचा या ठिकाणी दृष्टांत देतात महाराज. गायीचा दृष्टांत का देतात तर या ठिकाणी महाराज या गायीचा दृष्टांत देतात ते गावरान गायीचा दृष्टांत देतात. गायी गायीचं जर प्रेम जर विचार केला, जर तान्ही गाई घरामध्ये असेल आणि जर ती जर रानात जर चरायला गेली ना तर तिची चित्त सर्व आपल्या वासरापाशी असतं. म्हणजे तुकोबारा सांगतात घार हिंदे आकाशी चित्त तिचे पिलापाशी, तशी घार आकाशामध्ये हिंडते, तिचं चित्त जसं तिच्या पिलापाशी असतं तसं तुकोबारा म्हणतात. तुका म्हणे वत्स हिनवेची चित्ती, त्या गायीच्या चित्तामध्ये अखंड आपल्या वासराची काळजी असते, ती अखंड आपल्या वासराचे स्मरण करते. जर समजा जुन्या काळामध्ये गायी वेलेली आहे हे कशावरून ठरवत होती महाराज लोक, गायी वेलेली गायी आणि भाकड गायी हे कशावरून ठरवत होती. जर सकाळी गायी चरायला सोडल्या, गायी जर चरायला सोडल्या ना, जर चरायला सोडत असताना सर्वात माग जी राहते असं समजायची की ती गायी वेलेली आहे आणि संध्याकाळी घरी येत असताना सरून घरी येताना सगळ्यांच्या पुढे जी लागते ना तिला समजायचं की ही गायी You're muted because a lot of people are on this call. जसं सर्व घालत आणि तुका म्हणे वत्स मध्ये ती सांभाळते. जसं गाय वासराचा सांभाळ करते तसं संत या जीवाचा सांभाळ करतात. कारण या जगामध्ये त्याचा सांभाळ करणारे एकमेव फक्त संतच आहेत बाबांनो. या जगामध्ये सर्वात जास्त उपकार जीवावर कोणाचे असतील तर संतांचे आहेत. अशा असणाऱ्या संतांचे उपकार महाराज तुकोबारा सांगतात. त्या संतांचे उपकार मी काय सांगू आता. संतांचे उपकार जागे होती तर अशा पद्धतीने संत आपल्याला जागवतात. जीवन जगत असताना वेळोवेळी संतांनी आपल्याला जागे केलेले आहे महाराज. संत आपल्याला जागे करतात पण आपण काय अजून जागे झालो. संत जागे करतात, संत जगवतात, जागतात पण जशी गाई वासराचा सांभाळ तसं जीवाचाही सांभाळ करतात. जीवाचा सांभाळ संत करतात. त्यामुळं संतांनी आपल्याला जागवले ना, पण संतांचं ऐकलं पाहिजे. पण आपण ऐकत नाही. ओरडून सांगून मेलो पण कोणी ऐकलं नाही. काय नाही ऐकलं महाराज, कारण आपण जीवानंतर संतांना सोडलं तर तो अधोगतीच्या मार्गाला गेल्याशिवाय राहणार नाही. संतांना विसरलं तर अधोगतीच्या मार्गाला गेल्याशिवाय राहणार नाही. विसरली तया थोर झाली हानी वसतील खाणी 84 ज्या असे असणारे संत त्यांचे उपकार अनेक असतात उपकार महाराज. संत मुक्त होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तुकोबारा जीवनात सांगतात. काय सांगू आता संत उपकार मज निरंतर जागे होती. काय देऊ यात थोडा तो पेश करून काय देऊ या शिवाय उत्तर आहे पाय जीव थोडा. तुका म्हणे वच चित्ती ते मध्ये सांभाळले ते गायीवाला संत जीवाचा पण प्रत्येकानं महाराज संत रूपी गायीच्या काशीतला असणार प्रत्येकानं सेवन करा. कारण ते संत रूपी गायीच्या काशीमध्ये असणारं दूध सेवन करण्यासाठी महाराज